जसं ते आता प्रतापगडचं आहे की ते निकृष्ट दर्जाचं झालंच आहे. त्याचे अनेक व्हिडिओ मी पण बघितले. तिथे फार शहाबादी फरशी वगैरे काही ठिकाणी वापरली होती वगैरे हे ते. आत्ता जे काम चाललंय रायगड प्रतापगड आपण मागाशी गप्पा मारत होतो की मला माझ्या मते म्हणला तर ते एवढं चांगल्या पद्धतीने नाही झालंय किंवा प्रतापगडावरचे ज्या मातीचं काम झालंय त्याच्यावर बऱ्याच प्रकारात चुना किंवा जे पांढरं दिसतंय ते जास्त प्रमाणात दिसतंय किंवा हे सिंहगडावर पण मी बघितलंय. तर मग तुमच्या मते समाधानकारक काम चाललं आहे का? नाही, आता अनेक किल्ल्यांवरती आम्ही जातो आणि जेव्हा बघतो तेव्हा ते निकृष्ट दर्जाचं काम तर दिसतंच अनेक ठिकाणी. पण मग तेच म्हटलं की त्याला पर्याय हा एवढाच आहे किंवा चांगलं काम करणारी माणसं याच्यामध्ये आली पाहिजेत, चांगले कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आले पाहिजेत, कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत चांगले, तर ती किल्ल्यांवरची कामं चांगली होतील. कारण तसं बघितलं तर किल्ल्यावर काम करणं अवघड असतं त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा जरा स्किल्ड माणसं असतील ना त्याच्यात काम करणारी, तर स्किल्ड लोकांकडनं चांगलं काम होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण जसं ते आता प्रतापगडचं आहे की ते निकृष्ट दर्जाचं झालंच आहे. त्याचे अनेक व्हिडिओ मी पण बघितले. तिथे फार शहाबादी फरशी वगैरे काही ठिकाणी वापरली होती वगैरे हे ते. पण आता शेवटी हा कंट्रोल काही आपल्या कोणाच्या हातात नाही, पुरातत्व विभागाच्याच हातात आहे. त्यांनीच याच्यावरती कारवाया केल्या पाहिजेत, कुठेतरी कडक भूमिका घेतली पाहिजे. कारण हे नाही झालं आणि अशाच निकृष्ट दर्जाचं काम झालं तर ते युनेस्कोच्या किल्ल्यांवर कसं काम होईल आणि ते हे नॉमिनेशन टिकवू शकू का आपण, हाही एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये.